इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 10th एडमिशन सुरू। 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर। अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपाखाली जेल रोड पोलीस ठाण्यात दिनांक 17 ऑगस्ट 25 रोजी 436/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 64(1)69 तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आरोपी शुभम प्रशांत मुळे राणा रविवार पेठ जुना बुरामणी नाका सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय। फिर्यादीने आपल्या जबाबात असं नमूद केलं होतं की आरोपी शुभम मुळे याची ओळख इंस्टाग्रामद्वारे झाली असून त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली। आरोपी पुणे येथे डिलिव्हरी बॉय म्हणून कार्यरत असून सुट्टीच्या काळात सोलापूर येथे नेत असत। दिनांक 14 जून 25 रोजी आरोपीने फिर्यादीस आपल्या घरी येऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केलेत। काही दिवसांनी फिर्यादीस अस्वस्थ वाटू लागल्याने छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात सोलापूर येथे वैद्यकीय तपासणी केली असता ती 1.5 महिन्याची गरोदर असल्याचं निदर्शनास आलंय। त्यानुसार जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। तदनंतर आरोपी शुभम मुळे यानं मे जिल्हा व सत्र न्यायालयात सोलापूर येथे जामिनासाठी अर्ज दाखल केला। आरोपीतर्फे वकिलांनी असा युक्तिवाद केला की वरील प्रकरणात तपास पूर्ण झाला असून पुढील पुराव्यांवर तो परिणाम करणार नाही, तसेच तो न्यायालयाच्या सर्व अटींचं पालन करेल। आरोपी विरुद्ध कोणताही पूर्वइतिहास नाही, यास दीर्घकाळ कारागृहात ठेवणं अन्यायकारक ठरेल म्हणून जामीन मंजूर व्हावा अशी आरोपीतर्फे बाजू मांडण्यात आली आहे। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय श्री D.N. सुरवसे यांनी 15 ऑक्टोबर 25 रोजी अटकेतील आरोपी शुभम प्रशांत मुळे यास सशर्त जामीन मंजूर केलाय। आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी, ॲडव्होकेट दत्तात्रय कापुरे, ॲडव्होकेट वैभव बोंगे, ॲडव्होकेट पैगंबर सय्यद, ॲडव्होकेट ओंकार फडतरे, ॲडव्होकेट मोहिम पठाण, ॲडव्होकेट शिवरत्न वाघ, ॲडव्होकेट मनीष बाबरे, ॲडव्होकेट रोहित थोरात, ॲडव्होकेट अभिषेक नागटिळक, ॲडव्होकेट त्वरिता वाघ, ॲडव्होकेट वजय वाघमारे, ॲडव्होकेट शिवानी पवार यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट कुलकर्णी यांनी काम पाहिलंय।